कार्तिक अमावस्यानिमित्त विजापूर रोडवरील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरातील श्री दानम्मा देवी व श्री वीरभद्रेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं श्री दानम्मा देवी मंदिर येथे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे माजी आमदार शिवसेना बिराजदार पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। दरम्यान गुरुवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजता श्री दानम्मा देवी मूर्तीस रुद्राभिषेक करण्यात येईल। त्यानंतर पंचपल्लव अभिषेक व सहस्र बिल्वार्चना अलंकार पूजा संपन्न होईल। सकाळी 8:30 वाजता मंदिरात भक्तांच्या हस्ते महामंगल आरती करण्यात येणार आहे। यावेळी सर्व वैदिक पूजा वेदमूर्ती सिद्धय्या हिरेमठ, वीरेश हिरेमठ, मल्लय्या हिरेमठ, सचिन मठपती यांच्या अमृतवाणीने संपन्न होणार आहे। याच दिवशी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत भक्तांच्या हस्ते चंडी होम, कुंकुमार्चन, ललित सहस्त्रनाम पठण, पूर्णाहुती होणार आहे। संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत बी हेमंत कुमार यांचा कन्नड, मराठी व हिंदी भक्ती संगीत गीतांचा संगीत रजनी कार्यक्रम आयोजित केला आहे। संध्याकाळी 7 वाजता हजारो भक्तांच्या उपस्थितीत श्री दानम्मा देवीची महाआरती झाल्यानंतर परमपूज्य 108 षटस्थल ब्रह्म शिवशंकर शिवाचार्य महास्वामीजी तोळनूर व परमपूज्य 108 षटस्थल ब्रह्म गुरुपादेश्वर शिवाचार्य महास्वामीजी हत्ताळी यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित करून दीपोत्सवाची शुभारंभ होईल। मागील अनेक वर्षाचा अनुभव पाहता हजारो भगिनी या उत्सवात सहभागी होतात। या निमित्त दिवसभर सकाळी 8 ते रात्री 11 वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप ही करण्यात येणार आहे। संध्याकाळी महास्वामीजींचे आशीर्वचन होईल। या पत्रकार परिषदेस माजी आमदार शिवशरण बिराजदार पाटील, सचिव सिद्धय्या हिरेमठ, पदाधिकारी शिवराया बुक्कानोरे, अशोक भांगे, शिवराय बुक्कानोरे आदींची उपस्थिती होती। दानम्मा देवी यांच्या जत्रेनिमित्त 20 तारखेला दीपोत्सव समारंभ आयोजित केलेला आहे। यंदा 23वा वर्ष आहे। न भूतो न भविष्यती अशा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। म्हणून माझ्या सर्व सोलापूरकर भक्तांना आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं। पूजा अर्चा सगळं आयोजित कार्यक्रम आहे, त्याचा लाभ त्यांनी सगळ्यांनी घ्यावं आणि प्रसाद घेऊन पुनीत व्हावं, सर्व संकट दूर व्हावं ही आम्ही या ठिकाणी मागणी केली। सगळ्यांनी उपस्थित राहावी ही नम्रतेची विनंती। धन्यवाद। श्री दानम्मा देवी वीरभद्रेश्वर मंदिर समितीच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी कार्तिक अमावस्या प्रीत्यर्थ भव्य व दिव्य मंदिराच्या वतीने दीपोत्सवाचा कार्यक्रम साजरा केला जातो। 20/11/2025 रोजी पहाटे ब्राह्मी मुहूर्तामध्ये श्रीदेवीस मूर्तीस रुद्राभिषेक व 6 ते 8 पर्यंत देवीस पंचपल्लव अभिषेक, महा अलंकार पूजा व 9 वाजता 8:30 ते 9 वाजता भक्तगणांच्या उपस्थित महामंगल आरती होतो आणि 9 ते 12 वाजेपर्यंत चंडी हवन आणि कुंकुमार्चना, ललिता सहस्त्रनाम होऊन मंदिराचे संस्थापक श्रीमद शिवशरण पाटील बिराजदार यांच्या वतीने महामंगल आरती होतो व पूर्णाहुती होतो। तसेच दिवसभर सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये महाप्रसादाचं वाटप होतो आणि संध्याकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत बी हेमंत कुमार यांचे संगीत कार्यक्रम होतो आणि 6 वाजता श्री षटस्थल ब्रह्मे 108 शिवशंकर शिवाचार्य महास्वामीजी तोळनूर व षटस्थल ब्रह्मे 108 गुरुपादेश्वर शिवाचार्य महास्वामीजी हत्ताळी यांच्या सान्निध्यामध्ये व मंदिराचे संस्थापक शिवशरण पाटील बिराजदार व मंदिरचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील व सचिव सिद्धय्या स्वामी, श्यामण्णा दुरी, शिवराय बुक्कानोरे, लकाप शेट्टी व रामलिंग चिंचोळकर आणि आमणे सर आणि भांजे सर आणि पाटील सर आणि मल्लय्या हिरेमठ यांच्या उपस्थितीमध्ये भव्य व दिव्य दीपोत्सवाचा कार्यक्रम आरंभ होतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपले।